मागच्या व्हिडिओमध्ये आपण कंपेअर केलं एखाद्या व्यक्तीच्या DNA शी, त्याला जन्मपत्रिकेशी आपण कंपेअर केलं. जसा DNA असतो तो एक्झिक्यूट होतो, तशी जन्मपत्रिका एक्झिक्यूट होते. मग अनुवंशिकतेने जसं DNA मध्ये एका व्यक्तीच्या आईवडिलांकडून, आत्या, मामा, मावशीकडून त्याच्यामध्ये काही जीन्स येतात, तसे ग्रह पण येतात का एका पत्रिकेतून दुसऱ्या पत्रिकेत? तर थोड्या अंशी हे पण खरं आहे की आत्याकडून, मामाकडून, आईवडिलांकडून काही ग्रह जन्मपत्रिकेत येतात. आता एवढ्या जन्मपत्रिका बघितल्यावर आम्ही हे सांगू शकतो. मागच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं की प्रत्येक ग्रहाला रस्ता असतो. आता हा रस्ता 360 डिग्रीचा असतो, वर्तुळाकार. तर 360 डिग्रीच्या दर 30 अंशामध्ये आपण काही तारकासमूह बघतो. आकाशात आपण टेरेसवर उभं राहिलो की आपल्याला अनेक तारकासमूह दिसतात विखुरलेले. पण ते तारकासमूह असे ॲट रँडम असे नाही आहेत, तर त्याचे विशिष्ट आकार आहेत. प्रत्येक 30-30 डिग्रीला एका राशीचा एक आकार दिसतो. मेष राशीपासून सुरुवात करून ते मीन राशीपर्यंत. तर हा आकार आपण राशीचे 30-30 डिग्रीचे पार्ट केले आणि तेच आपण जन्मपत्रिकेमध्ये मांडतो. जसं आकाशात दिसतं तेच मांडतो आपण खाली जन्मपत्रिकेत. कशी जन्मपत्रिका बघायची हे पुढच्या व्हिडिओमध्ये शिकू. थँक्यू.